जिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून विटाच्या भट्टीवर काम केलं, जिच्या आईनी नाकातोंडात कापूस गेला तरी चादरीच्या कारखान्यात काम केलं, अशा एका सर्वसामान्य मुलीला त्यांनी खासदार बनवलं, राज्यसभेवरची संधी दिली, याबद्दल मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहे. आणि तुम्ही बघितलंय की ही परिस्थिती, मला एवढंच वाटतं की माझी ही जी उमेदवारी आहे ती अशा मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी जर मी काही करू शकले तर मला वाटतं की ती मी उमेदवारी सार्थ ठरवू शकेल. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. त्यांनी दाखवून दिलं, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय मुलीला संधी देऊन त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनेमध्ये जाती पातीला थारा नाही. जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं नेहमी म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म, आज तोच विचारांचा वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे चालवला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जसं म्हणतात की मी कॉमन मॅन आहे आणि आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. आज तुम्ही बघताय की आमच्यासारख्या एका गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला दिल्लीच्या दरबारापर्यंत, म्हणजे गल्लीच्या मुलीला दिल्लीपर्यंत पोहोचवणं हे धाडस महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. म्हणजे काही नेते आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे नेते आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी तर मागितलंही नव्हतं, न मागता इतकी मोठी संधी दिली. एकनाथ शिंदे साहेबांचं काम असंच आहे की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ.